नमस्कार. जागृती मंडळाचे सभासद रवींद्र पानकर, निलेश पानकर आणि संजय तुरे यांचं सुद्धा आगमन झालं आहे. मी त्यांचं UPLच्या मार्फत मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. आणि आता हा सेमीफायनलचा रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तो उन्हवरे सुपरस्टार वर्सेस उन्हवरे टायगर्स. उन्हवरे सुपरस्टार्स कडून सलामीचे फलंदाज येत आहेत ते दीपक कदम आणि प्रवीणजी कांसरे. आणि समोर आहेत ते गोलंदाज, एक नावाजलेला गोलंदाज महेश जाधव उर्फ माही. आजच्या या UPLच्या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त त्याचा फॉर्म आला आणि तो गोलंदाज महेश जाधव. हॅलो, आता आपण जातोय सेमीफायनलकडे. पहिला सेमीफायनल सामना या ठिकाणी संपूर्ण होतोय. या दोन बलाढ्य संघांमध्ये जी लढत ही सेमीफायनलची लढत असेल. पहिला सेमीफायनल सामना उन्नवरे टायगर्स आणि उन्नवरे सुपरस्टार हे दोन्ही संघ बलाढ्य संघ. आतापर्यंत या दिवसभराच्या सामन्यामध्ये या दोन्ही संघांनी मजल मारून इथपर्यंत अंतिम सेमीफायनल पर्यंत मजल मारली. आणि यामध्ये जो संघ विजयी होईल तो फायनल मध्ये जाईल. त्यामुळे ही अतितरीची एक महत्वपूर्ण लढत असेल आणि या लढतीसाठी सज्ज आहेत ते दोन्ही संघ. या ठिकाणी आपण पाहतोय उन्नवरे टायगर संघाकडून सलामीचा गोलंदाज महेश जाधव माही. खरोखर सुंदर असा उत्तमरित्या गुणसंपन्न असलेला खेळाडू आणि त्याला प्रतिस्पर्धी म्हणून सलामीचे फलंदाज आहेत दीपक आणि प्रवीण कांसरे. आणि दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहतोय महेश जाधव यांच्या दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी मोठा गडी बाद होतोय. खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेचा उन्नवरे सुपरस्टार संघाचा आयकॉन प्लेयर दीपक कदम माघारी परततोय. आलेली आहे आणि आजच्या या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे असे महादेव फार्म हाऊसचे प्रोप्रायटर सन्माननीय संतोषजी समजिस्कर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. कारण आजच्या या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांक रोख रक्कम 6,666 रुपये ही मोठी रक्कम त्यांनी या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. त्यांचं देखील खूप खूप आभार. त्यांना मी विनंती करतो आपण असं नसतं व्हायचं आहे. पुढील चेंडू माही यांचा कशा प्रकारे चेंडू फेकला जातोय. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. या ठिकाणी मोठा खतरा होऊ शकला असता, मोठा गडी बाद झाला असता सूरज, परंतु सूरजला एक मोठा जीवदान मिळालंय. कारण सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परंतु ज्या पद्धतीने सूरज धावत होता आणि मला वाटतं नक्कीच या ठिकाणी मोठा गडी बाद झाला असता, परंतु महेश जाधव यांच्या हातातून हा चेंडू निसटला आणि एक मोठं जीवदान मिळालं सूरज यांना. नक्कीच. आणि आताच जागृती मंडळाचे सदस्य श्री रवींद्रजी पानकर, निलेशजी पानकर आणि संजयजी तुरे या आलेल्या उपस्थिती दाखवले आहेत. त्यांचे आपण सत्कार करणार आहोत. आणि मी सत्कार करण्यासाठी विनंती करतो विश्वनाथजी मिसाळ यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचं या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करून आपण देखील थेट जातोय मैदानाकडे. या ठिकाणी आपण घर बसल्या पाहतोय जगाच्या कानाकोपऱ्यात आपण आपला खेळाडू पोहोचतोय. तो युट्यूबच्या माध्यमातून आपले अनेक प्रेक्षक वर्ग आपल्या उन्नवरे गावातील सर्वच घरामध्ये
या सामन्याचा आनंद देखील घेत आहेत आणि अंतिम टप्प्याकडे आपण आलेलो आहोत, अंतिम फेरीकडे आपण आलेलो आहोत आणि पहिला सेमीफायनल सामना या ठिकाणी संपन्न होतोय। ज्या दोन बलाढ्य संघांमध्ये ते संघ सेमीफायनल मध्ये आलेले आहेत, उन्नवरे टायगर्स आणि उन्नवरे सुपरस्टार यांच्यामध्ये ही लढत असेल। जो संघ विजयी होईल तो अंतिम सामन्यामध्ये धडक मारेल। पाहूया पुढील चेंडू माई यांच्या हातामध्ये हा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल। पुढील चेंडू होता आणि सुंदरसा टोळवला चेंडू, किती धावा मिळतात ते पाहूया आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावा। सुपर डुपर एक नंबर खेळात पोरले डेंजर, लय फेमस होणार लीग उन्नवरे प्रीमियर लीग। धन्यवाद सन्माननीय निलेशजी पानकर साहेब, आपण देखील व्यासपीठावरती यायचं कारण का आता दापोली तालुक्यावरती आपल्या कुणबी समाजाचं जे नेतृत्व या ठिकाणी करतात असे आमचे मित्र मार्गदर्शक निलेशजी पानकर यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती असं नसतं व्हायचंय। नरेशजी घरकर साहेब, आपण देखील कुठे जायचं नाहीये, आपण अंतिम फेरीकडे थोड्याच वेळात या ठिकाणी आपण पदार्पण करतोय। या अंतिम शेवट या ठिकाणी संपन्न होणार आहे, तत्पूर्वी आपण जातोय मैदानाकडे। पुढील चेंडू माही यांच्या हातामध्ये चेंडू, पाहूया चेंडू कशा प्रकारे भिरकवला जाईल। सुंदर असा फेकला चेंडू होता, चेंडूवरती आलाय तो आणि पंचांचा इशारा येतोय, षटक समाप्त। पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उन्नवरे सुपरस्टार संघाची वाढती धावसंख्या आहे 10 धावा। मास्टर सचिन तेंडुलकर यांच्या जर्सीचा जो आकडा आहे 10 आकडा, हा 10 आकडा या ठिकाणी पार केलेला आहे उन्नवरे सुपरस्टार संघाने। दुहेरी आकडा या ठिकाणी घेऊन जात आहेत, दुसरं षटक घेऊन येतात। पाहूया कोणाच्या हातामध्ये चेंडू असेल, दुसऱ्या षटकासाठी सज्ज असेल विशाल। खरंच विशाल याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण आपल्या संघासाठी खूप मोठी अशी विशाल कामगिरी त्यांच्याकडून आपण पाहतोय या दिवसभराच्या सत्रामध्ये आणि त्याच कामगिरीने संघाला देखील पुढे आणले। सेमीफायनल पर्यंत धडक मारली ती विशालाने। स्ट्राईक वरती आलेत प्रवीण कानसरे। पहिल्या सामन्यामध्ये प्रवीण कानसरे अनुपस्थित राहिले, परंतु नंतरच्या 2 सामन्यामध्ये येऊन या ठिकाणी संघाला विजय करून दिले ते प्रवीण। आणि पाहूया कशा पद्धतीने हा सामना करेल। सुंदर अशी गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय विशाल यांचा आणि मला वाटतं या ठिकाणी बॅट कट होऊन माघारी परत मोठा गडी बाद होतोय प्रवीण। या ठिकाणी ज्यांचं आज आगमन झालेलं आहे उन्नवरे जागृतीवाडी मुंबई सचिव सन्माननीय आमचे मित्र मार्गदर्शक संतोषजी शिगवन साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय आणि खऱ्या अर्थाने जी रंगत आपण पाहतोय किरणजी पाचकळे, कारण ही सेमीफायनलची लढत आहे, ही लढत खूप महत्त्वाची लढत असेल। परंतु आपण धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा मिळाल्यात, दुसरं षटक हे महत्त्वपूर्ण षटक आहे, परंतु ज्याच्या हातामध्ये हा चेंडू दिलाय तो एक धडाकेबाज गोलंदाज आहे तो विशाल। आणि विशाल यांच्या पहिल्या चेंडूवर या ठिकाणी झेल देखील सुटला आहे, मोठे जीवदान मिळाले संजीवन जाधव याला, कारण ही लढत जर आपण पाहिली ते सेमीफायनलची लढत आहे आणि कॅचेस विन मॅचेस आपण म्हणतो। या ठिकाणी मोठा झेल देऊन आपण एक खेळाडूंना मोठी संधी देखील मिळाली, त्या संधीचा परिपूर्ण फायदा उचलतात का पाहावं लागेल। संजीवन स्ट्राईक वरती आलाय तो सूरज, कशा पद्धतीने सामना केलेला चेंडूचा सूरज। पुढील चेंडू विशाल, कोणता खेळाडू सरस ठरलेला विशाल की सूरज पाहूया, परंतु विशालच या ठिकाणी सरस ठरलेला दिसतोय। कोणत्याही चेंडूवरती कोणतीही धाव या ठिकाणी मिळाली नाहीये आणि संघाची थोडी मंदावलेली धावसंख्या झाली, धावसंख्या होते 12 धावा। पहिल्या षटकामध्ये 10 धावा मिळाल्या होत्या आणि 10 धावाच्या सरासरीने या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा देखील नक्कीच करावे लागतील। परंतु ज्या पद्धतीने विशाल यांची गोलंदाजी आपण पाहिली तर त्या गोलंदाजीचा जो वेग आहे त्याच्यामध्येच या ठिकाणी मला वाटतंय काही सूर गवसत नाहीये आणि या ठिकाणी झेलबाद होऊन माघारी परततोय सूरज।
धन्यवाद तिथे धन्यवाद. कारण या ठिकाणी आपण सेमीफायनलचा सामना पाहत असताना एका मागोमाग एक विकेट बाद होऊन माघारी परतत आहेत. थोडेसे संघ मालक देखील नाराज होतील कारण आपण शेवटच्या अंतिम टप्प्यात आलो. हा संघ जर आपण विजयी झालो, सामना जर विजयी झालो तर आपण अंतिम सामन्यामध्ये धडक मारू. त्यामुळे हा महत्वपूर्ण सेमीफायनलचा सामना असेल. ही पहिली रंगत आहे महत्वपूर्ण सामन्याची आणि माघारी परततोय तो सूरज जाधव. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक मारा करतोय तो विशाल. सूरज यांची जागा घेण्यासाठी गेलाय स्वतः उपकर्णधार शैलेश जाधव. पुढील चेंडू विशाल कशा पद्धतीने फेकतील शैलेश जाधव यांना सुंदर अशी गोलंदाजीचा नजर आणि पाहायला गेलो तर या ठिकाणी नक्कीच स्वागत केले चौकाराने. खरोखर जोरदार टाळ्या होऊन जातात. महत्वपूर्ण चौकाराचा 4 धावा होत्या आणि या 4 धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या होते. धाव फलक सांगते धावसंख्या 16 धावा. खरोखरच महत्वपूर्ण चौकार आता ज्या पद्धतीने शैलेश जाधव यांनी जी फटकेबाजी आपण पाहतोय महत्वाचा फटका होता. कारण संघ ज्यावेळी अडचणीत असतो त्यावेळी या फटक्यांची, या 4 धावांची खूप महत्वाची गरज त्याने आज या ठिकाणी परिपूर्ण दिलेली आहे. पुन्हा एकदा सज्ज असेल परंतु पहिला चेंडू शैलेश तुझा होता तर दुसरा चेंडू हा माझा आहे असं विशाल सांगतोय आणि विशालच्या ही ओव्हर देखील समाप्त होते. 2 षटक समाप्तीवरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 16 धावा. आणि संघाची धावसंख्या होते 16 धावा. आपण जर पाहिलं तर आपल्या या ग्रामीण ठिकाणी उन्नवरे गावामध्ये एक फार्म हाऊस आहे, महादेव फार्म हाऊस. आपण सर्वांनी पाहिलं असेल आणि या फार्म हाऊसचे प्रोप्रायटर सन्माननीय संतोषजी समिस्कर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या फार्म हाऊसचं जर वैशिष्ट्य सांगायला गेलो तर या फार्म हाऊस मध्ये स्विमिंग पूल, ट्रेन सुविधा आणि उन्नवरे देगाव सीमेलगत हा फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसचा आपण आनंद घेण्यासाठी नक्कीच ज्यावेळी आपण गावी जाऊ त्यावेळी या फार्म हाऊसला भेट द्या आणि या फार्म हाऊसचा आपण आनंद घ्यायचा आहे. आपण जातोय मैदानाकडे, पाहूया कशा पद्धतीने तिसरं षटक घेऊन येत आहे ऋषिकेश. एक जबरदस्त भेदक गोलंदाज ऋषिकेश, मोठं सरनप आहे. पाहूया कशा पद्धतीने ही गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय. सुंदर अशी गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळाला आणि या ठिकाणी चेंडू जातोय का सीमारेषेच्या बाहेर. होय, हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. गणगणित षटकार आणि या 6 धावा देखील संघासाठी खूप महत्वाच्या असतील आणि हा षटकार मारतोय संजीवन जाधव. खास पुण्याहून या ठिकाणी आले संजीवन. पंच सेमीफायनलचा सामना आहे. आपण शांत बसू नका. नितीनजी पोसरेकर, डान्स देखील आपला झाला पाहिजे, मनोरंजन हे झालंच पाहिजे. पुढील चेंडू पाहूया कशा पद्धतीने ऋषी फेकला जातोय. संजीवने स्वागत केलं. सुंदर असा फेकला चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या होत्या आणि दुसरा चेंडू दाखवतोय आणि या ठिकाणी झेलबाद होऊन माघारी परततोय संजीवन जाधव. जे खऱ्या अर्थाने पाहायला गेलो तर संजीवने जो षटकार मारला होता त्यानंतर त्यांना थोडंसं मैदानात थांबणं देखील महत्वाचं होतं. कारण 6 धावा आपल्याला मिळाल्या होत्या परंतु शेवटचं षटक होतं. फटके हे मारावेच लागणार आणि त्याच उद्देशाने तो फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकण्याचा त्यांचा मानस होता. परंतु या ठिकाणी झेलबाद होऊन ते माघारी परत आहेत. संजीवन यांची जागा घेण्यासाठी जातोय प्रवीण तांबे. याने देखील अनेक फटकेबाजी आजच्या या मैदानामध्ये केली आहे. संघासाठी महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. नक्कीच सेमीफायनल मध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करेल आणि पाहायला गेलो तर सुंदर अशी गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव, एक बोनस पॉइंट मिळाला आणि या अतिरिक्त धावेच्या मदतीने धावती वाढ संख्या होते. पंचांचा इशारा काय आलाय? वाईट बॉल. 23 धावा झालेल्या आहेत. कमीत कमी आपल्या 30 धावांचं तरी टार्गेट असायला पाहिजे 3 षटकांमध्ये. ते टार्गेट पूर्ण होईल का? होय, ते टार्गेट पूर्ण होईल. कारण या ठिकाणी आलाय सुपर डुपर, ज्यांच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला तो प्रवीण तांबे. जसं IPL मध्ये प्रवीण तांबे आपण पाहिला तसं आपल्या मैदानामध्ये देखील प्रवीण तांबे षटकांची आतिषबाजी करतोय. धन्यवाद
धन्यवाद. काही चेंडू शिल्लक खऱ्या अर्थानं शेवटच्या षटकामध्ये त्या धावांची आवश्यकता होती ते 2 षटकार या ठिकाणी मारलेत. पहिला षटकार मारला तो संजीवन जाधव, दुसरा षटकार ज्यांनी मारला तो प्रवीण तांबे. अजूनही काही चेंडू शिल्लक, एक अजून षटकार जर आपण मारला तर नक्कीच आपली धावसंख्या मोठी उभी होईल, कारण प्रतिसंघ देखील तेवढाच बलाढ्य संघ आहे. परंतु षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा निर्धार चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एक तरी आपल्याला षटकार चौकार मारावा लागेल, मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. नक्कीच मारू शकता. ती ताकद, ती पॉवर, ती जजमेंट आपल्याकडे आहे. तो प्रवीण तांबे नक्कीच या चेंडूचा सामना करेल का प्रवीण? पुढील चेंडू आपल्याला क्रॉस करून फेकला चेंडू नक्कीच पाहायला घेतोय. मोठा झेल होऊ शकतो, पण या ठिकाणी कचरा देखील होऊ शकतो आणि या ठिकाणी झेल घेतलेला आहे. प्रवीण तांबे झेल बांधून माघारी परतत आहेत. पहिला चेंडू होती 6 धावा, 2 निर्धार चेंडूवर पंचांचा इशारा येतोय. शेवटचा चेंडू आणि होईल. जितेश आणि जर ह्या चेंडूवरती षटकार मारला तर स्वतः संघ मालक संतोष जाधव यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. पाहूया. अरे आम्हाला षटकार होतोय का? ह्या षटकार नाहीये. 1 धाव नक्की मिळेल. 2 धावा मिळतील का? होय, 2 धावा देखील धावून काढतात आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 3 धाव होतील का? नाही, 2 धावेचं समाधान मानावं लागेल. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होते 31 धावा. आणि आता समालोचनासाठी मी किरण पाचकर यांना विनंती करतो. जाते ते नागेश जोडी आहे ती नागेश पानकर आणि नितेश घरटकर. सलामीची फलंदाजी आपल्या टीमसाठी काय करतायत ते पाहायचं आहे आपल्याला. एवढं मोठ्या रनांचं धावांचं आव्हान आहे, ते कसं पार पाडतात ते आपल्याला आता पाहायचं आहे. तेवढ्याच ताकदीची समोरची टीम आहे ती म्हणजे उन्हवरे सुपरस्टार. आणि या संघाची मात्र गोलंदाजीची बाजू एकदम भक्कम आहे, त्यामुळे
सुपरस्टार या संघाला कसली चिंता करण्याची गरज नाही वाटत आहे, पण समोर नागेश आणि जितेश असताना चिंता मात्र करावी लागणारच आहे समोरच्या सुपरस्टार या संघाला. आणि प्रथम गोलंदाजी घेऊन येत आहेत ते संघाचे एक जानेमाने गोलंदाज सूरज जाधव. संघाचं पहिलं षटक घेऊन येतील ते सूरज जाधव आणि स्ट्रायकर बॅट्समन असतील ते नितेश घरटकर. नॉन स्ट्रायकर बॅट्समन आहेत नागेश पानकर. आणि या ओव्हर मधला पहिला चेंडू टाकताना अंपायरला क्रॉस करून टाकलेला आहे चेंडू आणि टाकलेला आहे आणि ते पहिलाच झटका, पहिल्याच बॉलामध्ये पहिलाच झटका, अंपायरचा इशारा येतोय आऊट. आणि एक झेलबाद गडी नितेश घरटकर आपल्याला माघारी परतावं लागतंय. सूरज जाधवांचा इथे एक मोठा यशस्वीरित्या बॉल टाकलेला आहे आणि त्यांना त्यामध्ये समाधान मिळालं आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डीजे आपल्या संघासाठी काय करतात ते पाहायचं आहे आपल्याला. आणि इथे अंपायरचे दोन्ही हात समांतर आणि निर्णय येतोय वाईडच्या रूपाने मात्र एक अवांतर धाव संख्येमध्ये भर होतोय आणि संघाची धाव संख्या होते ती एक. अतिरिक्त धावामुळे आणि इथे जबरदस्त आपल्याला फिल्डिंग पाहायला भेटले आणि एका धावेवर मात्र इथे समाधान मानावं लागतंय त्यांना. सॉरी, ते निर्धाव चेंडू सूरज यांच्या मार्फत एक उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्यामुळे एक सुद्धा धाव त्यांना मिळालेली नाहीये. हीच वेळ आहे आपल्या जीवाचं रान करायची. आणि काहीसा न समजलेला अक्षय जाधव यांना बॉल आणि निर्धाव चेंडू इथे येतोय. धाव संख्या मात्र काहीतरी खोळंबली आहे. एका धाव संख्या फक्त एक रन असं समीकरण आहे. आणि हा मारलेला फटकार आणि तो जात आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव नक्कीच घेण्यामध्ये यश आहे. एका धावेने संघात वाढती धाव संख्या होते ती 2. 4 बॉल 2 धावा. नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सूरज यांच्याकडून. एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ख्याती अख्ख्या पंचक्रोशीमध्ये आहे असे सूरज जाधव. परत एकदा डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सूरज यांच्याकडून.
या षटकामधला शेवटचा बॉल. हलकासा रनअप. त्यांच्या पायाला थोडं लागल्यामुळे ते त्यांचा रन थोडा कमी झालेला आहे, नाहीतर रनअप त्यांचा जास्त असतो. आणि अंपायरला क्रॉस करून हा शेवटचा बॉल टाकलेला आहे आणि हा बॉल सीमारेषेच्या दिशेने जाणारा हा चौकार. या चौकारामुळे त्यांची अवांतर धावसंख्या होते ती 6 धावा. तरीही धन्यवाद डीजे. आणि मी उन्हावरे फायटर्स आणि उन्हावरे लायन्स संघाला विनंती करतो, दोन्ही संघ मालकांनी कर्णधारांनी नाणेफेकसाठी नाणेफेक कक्षाकडे यायचं आहे आणि नाणेफेक करून घ्यायचं आहे. पुढील होणारा सामना फायटर्स विरुद्ध लायन्स. आणि आपण ओळूयात मैदानाकडे. बॉलर संजीवन. आता आपल्या उन्हावरे सुपरस्टार संघाची धुरा सांभाळण्यासाठी आलेले आहेत ते, गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत ते संजीवन जाधव, एक नावाजलेले गोलंदाज. नाणेफेक करून घ्यायचं आहे फायटर्स आणि लायन्स या संघाने लवकरात लवकर. आणि नाणेफेक करतील महादेव फार्म हाऊसचे प्रोप्रायटर संतोषजी समजिस्कर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करण्यात येत आहे आणि नाणेफेक झालेला आहे. नाणेफेकीचा कौल मात्र कुणाकडे गेलेला आहे अद्याप आम्हाला माहिती नाही. लायन्सचे नाणेफेक जिंकलेले आहे आणि त्याने बॉलिंग गोलंदाजीचा स्वीकारले आहे. आणि आपण आता मैदानामध्ये वळायचं आहे. कोणी मारलं चौकार? आणि या दुसऱ्या चेंडूत मात्र संजीवन जाधव यांना चौकार मिळाला आहे आणि वाढती धावसंख्या होते ती संघाची 12. 2 चेंडू 12 धावा. आणि मी संतोषजी शिगवण यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे, त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे आणि ते सत्कार
अंकुशजी पांचाळ आणि आपण आता मैदानाकडे वळतोय. संजीवन जाधव यांनी आता शेवटच्या बॉलामध्ये नक्कीच एक विकेट पटकावला आहे आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो विशाल तांबे, एक नावाजलेला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. आणि हा मारलेला टोलवलेला संजीवन जाधव कॅच आणि इथे झेलबाद विशाल तांबे डीजे. सुपर डुपर एक नंबर खेळात पोरले डेंजर. सुपर डुपर एक नंबर खेळात पोरले डेंजर. लय फेमस. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. आणि संजीवन जाधव यांना कळवण्यात येते की ते हॅट्रिकला चान्स आहे त्यांना. लगातार 2 विकेट घेतलेले आहेत आणि तिसऱ्या विकेटला नाही ते नक्की चान्स आहे. आणि ते हॅट्रिकला चान्स हुकलेला आहे मात्र इथे 1 धाव नक्कीच मिळणार आहे. पाच चेंडू मध्ये 13 धावांची बढत. आणि संजीवनजी यांच्या षटकातील शेवटचा चेंडू टाकतायत आणि हा मारलेला असा उत्तुंग असा हा षटकार सीमारेषेच्या पार. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. धाव संख्या झालेली आहे ती 19 धाव आहेत आणि 6 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. उन्हवरे टायगरच्या संघाला 6 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे आणि समोर आहेत ते ऋषिकेश आणि नागेश पानकर. पिचवर असताना सर्व काही शक्य आहे. 6 चेंडू 13 धावा आणि शेवटचा षटक घेऊन येतोय तो संघात शैलेश जाधव, जानेमाने गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू. त्यांचं आम्ही नेहमीच असं वर्णन करतो कारण ते अष्टपैलू आहेतच आणि त्यांनी शेवटचं षटक घेतलेलं आहे आणि ते आता शेवटचं षटक टाकायला सज्ज आहेत आणि तेवढ्याच जोमाने सज्ज आहेत ते समोरचा बॅट्समन ऋषिकेश. आणि हा टोलवलेला चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने आणि इथे उत्कृष्ट अशी फिल्डिंग बघायला मिळाली आणि इथे मात्र रनआउटचा खतरा आणि इथे ऋषिकेशला मात्र माघावरी परतावं लागतंय. मात्र 2 धावांची डीजे. भूमिका घ्यायला गेले ते माही महेश जाधव. तो माही 5 चेंडू 11 धावांची गरज असताना 5 चेंडू 11 धावांची गरज. उन्हवरे टायगरच्या संघाला आणि समोर गोलंदाज आहे तो शैलेश जाधव. रोखून धरेल का आणि ते मात्र हा षटकार
खणखणीत षटकार इथे पाहायला मिळतो आपल्याला. खरोखर नागेश पानकर डीजे. नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 5 धावांची गरज इथे आहे. असा अटीतटीचा सामना आपला रंगतदार सामना इथे पाहायला मिळतोय आपल्याला. 3 चेंडू 5 धावा. गोलंदाज ते शैलेश जाधव आणि हा मारलेला फटका मात्र इथे चौकारच्या दिशेने आणि चौकार. आणि हा विजय चौकार असेल. कम ऑन डीजे. 5 टीम अन 5 मालक सर्व खेळाडू खतरनाक. चौकार षटकार मारीत 6 मधली दांडी आणि विकेट फिक्स. प्राणपणाला लावून करते फिल्डिंग आणि बॅटिंग. नागेश पानकर हा बॅट्समन जर समोर असेल तर सर्व काही शक्य आहे. मग तो कितीही धावांचा डोंगर असू दे पण तो डोंगर आपण तो पार करणार एवढी हिंमत या एका प्लेअर मध्ये आहे. ते नागेश पानकर. त्याला साथ देत आहेत ते महेश जाधव माही. आणि ते मात्र खतरा होऊ शकतो. इथे सोडलेला आहे. इथे एक मात्र जीवनदान मिळालेलं आहे आणि इथे अशा प्रकारे टायगर विजेता झालेला आहे. डीजे बॅटिंग लय फेमस होणार लीग. उन्नवरे प्रीमियर लीग.